शेतकरी बंधूंनो, तुमच्या मोसंबी संत्रा पिकामध्ये असे तुम्हाला काळे फळं दिसत आहेत का? असे जर काळे फळं दिसत असतील आणि तुम्हाला लक्षात येत नसतील हा अटॅक कशाचा आहे, तर शेतकरी बंधूंनो घाबरून जाऊ नका. हा अटॅक जो आपल्याला हे काळे फळं जे होत असतात हे लाल कोळीच्या प्रादुर्भावामुळे होत असतात. लाल कोळीचा प्रादुर्भावामुळे हे काळे फळं होतात. त्याच्यावर लाल कोळी काय करते, त्याच्यामधून ज्या फळामधून आहे ते रस शोषण करायचं काम करतं आहे. त्यामुळे जो हिरवेपणा जाऊन इथं काळे चट्टे हे आपल्या फळावर दिसत असतात आणि आपण याला ग्रामीण भाषेमध्ये मंगू मंगू म्हणत असतो. व्यापारी याला मंगू म्हणतात. तर या मंगूचं नियंत्रण कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. पण तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजवर नवीन असाल तर पहिले फॉलो करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. तर शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानामध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतोय आणि हे रस शोषण करतात आणि त्यामुळे हा प्रादुर्भाव आपल्याला जून जुलैमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि तेव्हा उपाय करून फायदा होत नाही. शेतकरी बंधूंनो, याची योग्य वेळी आताच आहेत. मे महिन्याची आज जवळपास 15 तारीख आहेत. तर आपण याचा उपाययोजना करणं गरजेचं आहे. उपाययोजना याच्याच आताच केल्या तर आपल्याला याचा फायदा होणार आहे, नाहीतर आपले फळं काळे पडतील आणि बाजारामध्ये विकले जाणार नाहीत. तर शेतकरी बंधूंनो, याच्यासाठी आपण स्वस्तात मस्त फवारणी सांगणार आहेत. याला आपण इथिऑन प्लस सायपरमेथ्रिन हे मार्केटमध्ये कीटकनाशक भेटतं आहे. हे जर आपण घेतलं तर टाटा कंपनीने नगाटा या नावाने येत आहेत. तर इथिऑन प्लस सायपरमेथ्रिन हे नगाटा जे कीटकनाशक आहे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली घ्यायचं आहे. तर हे शेतकरी बंधूंनो, याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून आपण एक साप बुरशीनाशक घ्यायचं आहे. कार्बनडॅन्झिम प्लस मँकोजेब 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली घ्यायचं आहे. आणि आपल्याला फळं आकर्षक पाहिजे, चकाकी पाहिजे, शायनिंग पाहिजे, वजन वाढवायचं आहे, तर याच्यासोबत आपण ओमनी अल्ट्रा के याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्ममध्ये पोटॅशी 31.29% हे घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 मिली. तर या तिघाचं कॉम्बिनेशन करून आपण संध्याकाळच्या वेळेला फवारणी करून घ्यायची आहे. फवारणी ही थंड असताना करायची आहे, उन्हाच्या अवस्थेत फवारणी करायची नाही आहे. ही फवारणी व्यवस्थित करून घ्या. याच्यामुळं तुमचा हा मंगू ही कीड कंट्रोल होण्यासाठी फायदा होईल आणि फळाची साईज वाढेल आणि बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि शेतकरी बंधूंनो, आपल्याला मामरक बार धरायचा नसेल तर झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नका. पाण्याचा ताण पडला तरी या किडीचा प्रादुर्भाव हा वाढत असतो आणि आपले फळे मंगूला बळी पडत असतात, या किडीला बळी पडत असतात. ही फवारणी करून घ्या, तुम्हाला 100% रिझल्ट येतील. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.